शिंदे, मी होणार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय रवी शिंदे यांचे या ठिकाणी स्वागत करीत आहोत। त्यांनी समोर यायचं माननीय ठिकाणी स्वागत आहे। माननीय शंकर देवकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांनी समोर यायचंय। माजी नगरसेवक चालू नगरसेवक वसंत देवकर यांनी यायचंय। बाबुराव जाधव माजी नगर करावा असं मी त्यांना विनंती करतो। नगरपालिका यांचं स्वागत आणि ताई जाधव यांनी करावा असं मी त्यांना यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचे। त्यांचा सत्कार माननीय बाळासाहेब सर्व मंत्रालय त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। माननीय बाळासाहेब पाटीलला विनंती आहे की माननीय धुमाळ्यांचं स्वागत करायचंय। आगमन कार्याध्यक्ष निवड महाराष्ट्राचा माननीय सुरेश शिवाजीराव धुमाळ यांचा सत्कार माननीय सुधीर पवार अधिकारी उच्चतंत्र शिक्षण विभागाचे माननीय करा तशी विनंती करतो। मात्र विश्वनाथ पौल यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांनी समोर यायचे। माननीय रविभाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। माननीय सुधीर पवार यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांनी बसायचं। माननीय शंकरांना चौगुले माननीय राजू देवरे सहाय्यक संचालक यांचं या ठिकाणी स्वागत आहे। माननीय यशवंत लष्करे अधिकारी गृह विभाग मंत्रालय मुंबई माननीय मनोहर बनपट्टे मंत्रालय माजी सचिव पद विभाग यांचं या ठिकाणी स्वागत आहे। माननीय राजू देवरे सहाय्यक संचालक मंत्रालय यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। माननीय राजकुमार अलकुंटे कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांचं या ठिकाणी स्वागत आहे। हे सर्व मंत्रालयाच्या टीम वडार समाजाचे आहेत, लक्षात ठेवा। सर्व माननीय अमोल देवकर यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं। अशोक पवार यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांनी समोर यायचे। विशाल पवार नागेश दिग्दर्शक आणि कलाकार आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आले। समोर यायचं त्यांनी। यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देवणे माननीय सिद्धार्थ देवणे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही बरोबर यायचंय। माननीय राम चौगुले समोर बसून घ्यायचंय। माननीय देवसाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वार्षिकेश्वर समाजकर्ते त्यांचंही स्वागत आहे। त्याबरोबर दीपकभाई आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। दादासाहेब गोरे निश्चित करायचं। सर्व
मंत्रालय पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत आहे, त्यांनी समोर यायचंय. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे सर्व शिक्षक, पानगावचे सर्व जाधव कंपनी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. माजी नगरसेवक यांनी स्टेज करायचे. सुनीता यांच्या कार्यावर आधारित त्यांनी काल रात्री गाणं तयार करून पाठवलंय. माननीय नागेशजी चौगुले समाज कल्याण अधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. शुभेच्छा दिल्यानंतर लगेच त्यांचं या स्टेज करायचं, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. माननीय अंजलीताई यांनी समोर यायचंय. माननीय मंडळींचं तर त्याबद्दल क्षमस्व. सगळ्यांची नाव या ठिकाणी अंजलीताईंचं या ठिकाणी स्वागत आहे, त्यांचा सत्कार करायचा. ज्योतिताईंचा करायचा. एक मिनिट होल्ड समोर. ठीक आहे, चला. ओके, ठीक आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. अमोल शाहीर, माननीय कबाळे सरांचं या ठिकाणी स्वागत आहे. हॅलो, सगळे कार्यवाहक आणि 16 कार्यवाहकांनी इकडे समोर यायचे. जे कार्यवाहक 16 आहेत ते सगळ्यांनी समोर यायचं इकडे. राजगुरू निघाले या ठिकाणी आगमन होते त्यांचं. 19 आणि आता 5 असे एकूण 24 विवाह आतापर्यंत पार केलेले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये सर्व मुलांना सफारी, नवरदेवांना, मुलींना शालू, तसेच मुलींना 1 ग्रॅम, आज यावर्षी फक्त अर्धा ग्रॅम घेतल्यानंतर प्रत्यक्षपणे पार केलेले आहेत. आणि हा संपूर्ण खर्च फक्त मान्य बाळासाहेब पाटील आणि सुनीताताई जाधव हे दोघंच करत असतात. सहकार्याने या ठिकाणी संपूर्ण विवाह सोहळा आम्ही साजरा करतो. असे मान्य बाळासाहेब तातेड यांचा 22 जून हा वाढदिवस. त्या दिवशी विवाह सोहळा होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही तो पुढे ढकलला आणि आज तो उत्साह साजरा होत आहे. त्यांचे सपत्नीक या ठिकाणी आम्ही केक कापून आणि बाळासाहेबजी तातेड आणि सुनीता जाधव यांच्या सहकार्याने जो आमचा विवाह सोहळा साजरा होतो, हा विवाह सोहळा या दोघांनी फक्त हे सर्व आम्ही या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे सगळा संसार, पूर्ण संसार, कॉट, गादी, त्यावरचे सगळे 5-5 भांडे, सगळ्या प्रकारचे 5-5 भांडे या ठिकाणी नवरा नवरीला देत असतो. 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट 18 वर्षाकरिता करण्यात येत असते. नगरसेवक वाणी यांनी समोर यायचंय, स्वागत आहे. महाराष्ट्र जय वडा, जय बजरंग वच्छा रे वच्छा. मित्रांनो, या ठिकाणी आमची भगिनी सुनीताताई जाधव आणि आमचे बाळासाहेब तातेड साहेब दरवर्षीप्रमाणे 4 वर्षापासून सतत या माझ्या वडार बांधवांच्या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करतात. आत्ताच मगाशी सांगितलं, आपल्याला कुठलाही यातून कुणाकडूनही बाकीची मदत घेतली जात नाही. पहिल्यांदा ह्या दोघांचंही मी एक वार्षिकर म्हणून या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, या ठिकाणी आमचे माननीय विजयजी चौगुले साहेब, सर्व वडार समाजाचे नेते आणि आमचे बंधू
या ठिकाणी बसलेले आहेत सुरेशजी धोत्रे साहेब. हे तळेगाव दाभाड्याचे महापौर होते, नगराध्यक्ष होते. त्यावेळेला आम्ही पोलीस इन्स्पेक्टर वडगाव मावळ, दोघांनाही खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी त्या भागाचं काय काम केलंय हे सुरेशजी सांगू शकतात. त्याप्रमाणे इतर सर्व मान्यवर विविध आपल्या सरकारमधील मंत्रालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वडार समाजाचे विविध पदावरती काम करत असलेले हे नेतृत्व, हे वडार समाजाचे हिरे या ठिकाणी सर्व एकत्र येऊन हा सामुदायिक विवाह सोहळा साजरा केला जातो. या वधूवरांना आता सांगितलं पूर्वी 19 विवाह सोहळे झाले आणि म्हणजे लग्न लागली आणि आज 5-24 या ठिकाणी वधू दाम्पत्याचं या ठिकाणी भविष्याचं कल्याण करण्याचं काम या ठिकाणी या दोन्ही यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे सुनीताचं मी ऐकलं आता की पहिल्यांदा जर कन्या रद्द झाला तर 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये सुनीताकडून टाकले. एकदा टाळ्या वाजवून तिचं सगळ्यांनी स्वागत करावं. बाळासाहेबांचं ही प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये धडाडीनं समोर येणारं हे नेतृत्व माननीय राजेंद्र राऊत या ठिकाणी विकास रत्न आपले विधान परिषदेमध्ये आताच प्रचंड अशा मताने निवडून आलेले आहेत. आपल्याला नशीब आहे, आता काय राजकारणाचं बोलत नाही, 2-2 आमदार आपल्या बार्शीकराला झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी इलेक्शन येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन या बार्शीकराचा विकास केला पाहिजे. पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे सगळा संसार असेल, हा थाटण्याचं काम या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन केलं पाहिजे. या ठिकाणी सगळीच मान्यवर मंडळी अशी बाई आहेत, सगळी बाकी नगराध्यक्ष आपले नगरसेवक सगळे आलेले आहेत. या ठिकाणी अत्यंत काय चांगलं वातावरण बार्शी शहरामध्ये भगवान नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मी नवीन वधू वरांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शिवसेना बार्शी शहर तालुक्याच्या वतीने, राजमाता इंदुताई आंदळकर अन्न छत्रालयाच्या वतीने व सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलावून जो मान सन्मान दिला, जो सत्कार केला त्याबद्दल संयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय वडार. बंधू आणि भगिनी, वडार समाज सामुदायिक सोहळा निमित्त उपस्थित असलेले बार्शी शहरातले वडार समाज बांधव व सर्व आमच्या महाराष्ट्रात आलेले पदाधिकारी, आमच्या मुंबई मंत्रालयाचे धनपट्टे साहेब, राजूजी धोत्रे, सुधीरजी पवार, लष्करे साहेब, अनेक मान्यवर, अनेक पदाधिकारी वडार समाजाचे आज इथे उपस्थित आहात. उपस्थित मध्ये राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यापार सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित. मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. खरं म्हणलं तर मी वडार महाराष्ट्राच्या आमच्या महिला अध्यक्षा सुनीताताई जाधव, आंदळकर साहेब यांनी माझ्या अगोदर सगळ्यांचं स्वागत आणि वधूवरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे आमचे एकदम स्नेहाचे संबंध. आंदळकर साहेब तिकडे असताना अनेक कामं वडार समाजाला मदत करायची असतील, कुठे काही झालं तर पहिलं मी आंदळकर साहेबांना फोन केलं की ते पहिले वधूवरांना त्यांच्या आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं हवं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मी वडार महाराष्ट्राचे माननीय विजयदादा चौगुले आणि संपूर्ण आमच्या मी वडार महाराष्ट्राच्या टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्यांना एकदा सर्व वराडी मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट मित्रमंडळी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. थोडा लग्नाला उशीर झाला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी विवाह सोहळ्याला महाराष्ट्रातून विशेष सोलापूर, टेंभुर्णी इथून आलेले आपले मी वडार महाराष्ट्राचे कार्यकर्ते यांचं मी स्वागत करतो. ताई, आम्ही खरोखरच आनंदी झालो की ते उच्च कोटीचं काम तुम्ही करताय. समाजातील
गोरगरीब वंचित कुटुंबातील मुलामुलांचं तुम्ही लग्न करताय, किती आम्हाला आनंद वाटतो. खरं म्हणजे समाजाला एक नवी दिशा, नवी विचार, नवी प्रेरणा तुम्ही देताय. तुमच्यासोबतचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. याच्यासाठी किती कष्ट करावं लागतात आम्हाला माहिती आहे. कालच्यापासून आम्ही तर रात्री आलो, आमच्यासोबत काय इथले कार्यकर्ते होते, आमच्यासुद्धा त्यांनी काळजी केलेली आहे. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या मायक्रो प्लॅन त्यांनी केलेला आहे. महिना 2 महिने तुम्ही प्रयत्न केला असते मला वाटतंय. आम्हाला अभिमान वाटतोय. मी वडार महाराष्ट्राकडून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि नववधूवरांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय महेश यादव यांना विनंती आहे. एक मिनिट. माननीय राजभाऊ राऊत विधान परिषद रस्त्याच्या साईडला माननीय राजभाऊ राऊत विधान परिषदेचे आमदार सहर्ष स्वागत करत आहेत. माननीय रमेशजी पाटील माजी नगराध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. यांचं या ठिकाणी स्वागत आहे. माननीय गरड सर सभापती कृषी उत्पन्न समिती यांचे या ठिकाणी स्वागत आहे. पंचायत समितीचे सभापती रेल्वे यांचे या ठिकाणी स्वागत आहे. बार्शी शहर समाजतर्फे या ठिकाणी माननीय राजभाऊ राऊत विधान परिषदेचे आमदार नवनिर्वाचित आमदारांचे या ठिकाणी पूर्ण बार्शी शहरातील समाजतर्फे सहर्ष स्वागत करतो. त्यांचा सत्कार माननीय बाळासाहेब ठाकरे जाहीर सत्कार करण्यात येतो. माननीय भैया बारांगुळे नगरसेवक यांनी सुरू थोडे एक एक असं करू आपण. राहू दे सरकार राहू दे बार्शी शहर व तालुका वडार समाज सर्व बांधवातर्फे आणि मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेतर्फे या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार माननीय राजाभाऊ राऊत यांच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं बाळासाहेब ठाकरे सुनीता जाधव यांनी मान्य राजाभाऊ राऊत यांचा बार्शी शहर वडार समाज त्यातर्फे सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. माननीय राजाभाऊ राऊत यानंतर माननीय बाळासाहेब मान्यवरांना विनंती आहे. माननीय प्रशांत कत्रे सर समोर यायचे. माननीय आपण साजरा करीत आहोत. यांचं या ठिकाणी केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. सर्वांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचं टाळावं. धन्यवाद. यानंतर लगेच विवाह सोहळ्याला सुरुवात होतो. त्या अगोदर माननीय राजाभाऊ राऊत यांनी विनंती करतो की त्यांनी नव दाम्पत्यांना 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्यायच्या. माननीय राजाभाऊ राऊत.
हा?